जालन्यामध्ये मी पालकमंत्री अशा अनेक घटना घडतात सगळीकडे, त्याच्यावर कडक कारवाई पण होते. आता ही मानसिक विकृती आहे, एक मानसिकता आहे. जे लोक समाजामध्ये असे आहेत ज्यांनी अशा प्रकारचे घटना घडतात, ह्या घटना सगळीकडेच घडत असतात. पण बीडमध्ये घडल्या तरी आणि बाहेर घडलं तरी तेवढ्याच गंभीर आहेत. तर मला असं वाटतं की त्या घटना चुकीच्या आहेत. पोलीस प्रशासन आपलं काम करते, स्वतः पालकमंत्री त्याच्यात लक्ष घालतायत. त्यांनी पण स्वतः बाईट दिलेला आहे. अजित पवारांनी कालच सांगितलं अजितदादांनी की आम्ही कडक कारवाई करू. मला पंकजा मुंडेंना एकच विनम्रपणे म्हणायचंय की अशा घटना ज्या इतर ठिकाणी घडतात त्या गँगवॉर्स नसतात. आता इथे बीडमध्ये काय झालंय, एक नेता आहे, त्यांनी एक कराड सारखा माणूस त्याची सगळी कुकृत्य करण्यासाठी ठेवलेला आहे. या कराडच्या अनेक गँग्स आहेत आणि या गँग मिळून एका माणसाला जर त्यांच्या विरोधात लढतो त्याला तुडवतात आणि त्याची हत्या करतात. अशा घटना सगळीकडे घडत नाहीत. एका माणसाने दुसऱ्याला मारणं या घटना घडत असतील, पण अशा ज्या गँग वॉर्स आणि ऑर्केस्ट्रेटेड ज्याला आपण म्हणतो ना, ही जी सगळी जी घटना होती ही ऑर्केस्ट्रेटेड होती. आणि अशा घटना इतर ठिकाणी घडतात की नाही हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. तर तुम्ही जे म्हटलं तर हे बोलताना 10 वेळा विचार करून तुम्ही बोला, अशी विनंती मी तुम्हाला करते. बीडमधून बातमी आहे. केजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे. जनविकास परिवर्तन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते आज पक्षप्रवेश